नमस्कार. मी अशोक प्रभाकर राजदेव. 14 फेब्रुवारीला माझा अचानक ॲक्सिडेंट झाला आणि ॲक्सिडेंट नंतर मला अगदी त्यावेळेस काही सुचत नव्हतं. म्हणजे मला कोणतीही जाणीव नव्हती. इतरांनी मला तिथल्याच लोकल हॉस्पिटलमध्ये अमोल विटनोर सरांच्या हॉस्पिटलमध्ये मला दाखल केलं. सरांनी ती सिच्युएशन बघितली. माझा ओठ पूर्ण फाटला होता. खालचा ओठ माझा पूर्ण फाटलेला होता. सरांनी त्यावरती स्टिचेस वगैरे टाकले आणि त्यानंतर मी घरी आलो. घरी आल्यानंतर मला आमचे मेवणे मसे साहेब मेडिकलले त्यांनी माझी ती अवस्था पाहिली आणि मला सांगितलं उद्या आपण सरांकडे जाऊ, गव्हाणे सरांकडे. सरांनी ज्यावेळेस माझी ती अवस्था पाहिली अक्षरशः खूपच म्हणजे ते दयनीय अवस्था होती ओठांची. मग सरांनी मला त्यावेळेस मार्गदर्शन केलं की आपण त्याला पूर्वस्थितीला आणू शकतो लेझर वगैरे करून. मला पण त्या लेझरबद्दल काही फारशी कल्पना नव्हती अगोदरची, परंतु एक 4-5 ट्रीटमेंटमध्ये आजपर्यंत आता किती 2 मार्च तारीख आहे, म्हणजे 15-16 दिवसामध्ये अगदी चांगल्या प्रकारे सरांनी माझ्यावरती लेझर ट्रीटमेंट करून अगदी यशस्वी माझा ओठ पुन्हा जुळून आणलं आहे की जो नॅचरली मला कदाचित 1.5-2 महिने लागले असते आणखी ओबडधोबड झाला असता तो. परंतु मला ती भीती होती मनामध्ये की ते स्टिचेसनंतर त्याला काही शेप वेगळा येऊ शकतो का काय. परंतु सरांनी मला आत्मविश्वास माझ्याबद्दल दिला की अगदी आपण नॉर्मल व्यवस्थित होईल अशा पद्धतीने काळजी होती आणि करू आपण व्यवस्थित सर्व, काही काळजी करू नका. सरांच्यावरती मी विश्वास ठेवून मग त्यांच्या म्हणण्याप्रमाणे मी फॉलोअप घेतला. वेळोवेळी त्यांनी सांगितल्याप्रमाणे मी आलो. आमचे लेझर ट्रीटमेंट घेतली. आज चांगल्या प्रकारे माझ्यावरती ट्रीटमेंट केले आणि पूर्वस्थितीला माझं ओठ आज आणलेलं आहे. नाही मला म्हणजे तोंड उघडणंही शक्य नव्हतं, बोलणंही शक्य नव्हतं. अशा अवस्थेमध्ये मी होतो. जरी 8-10 दिवस तुम्ही सुरुवातीला खूप त्रासात होतो, परंतु आज मी अतिशय चांगल्या अवस्थेमध्ये आहे. आणि सरांचे आणि दिव्या मॅडमचे मनापासून आभार. खूप खूप धन्यवाद.